कायमच्या दुष्काळमुक्तीसाठी माण तालुक्यातल्या 4 गावांनी केलेला 4 गाव जलयुक्त शिवार पॅटर्नची चर्चा सबंध महाराष्ट्रात झाली। एक पाऊल पुढे टाकत गावकऱ्यांनी गावाच्या आसपास 15,000 झाडं लावली, पण यातील 50 झाडं काही समाजकंटकांनी रात्रीच तोडून टाकल्यानं गावकरी संतापलेत। त्यामुळे त्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाचा आढावा घेतलाय सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचे सीनियर रिपोर्टर गोविंद तुपे यांनी। ज्या 2 कोटी वृक्ष लागवडीचा राज्य सरकारचा संकल्प पुढे घेऊन जाणाऱ्या गावकऱ्यांनी आपल्या गावामध्ये जवळपास 15 ते 20 हजार झाडं लावली होती, परंतु काही समाजकंटकांनी ही झाडं तोडलेली आहेत आणि त्याच्या विरोधात या गावकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात गावकरी जे आहेत ते या ठिकाणी मान तालुक्यातून या ठिकाणी आझाद मैदानात आलेले आहेत। जवळपास मान तालुक्यातली दिवडी, पांढरवाडी यासारखी जी अजून 4 गावं सगळे या गावांनी मिळून जवळपास 15 ते 20 हजार झाडं लावली होती आणि या झाडामध्ये चिंच असेल, वड असेल अशी सगळी मोठमोठ्या प्रकारची झाडं लावलेली होती आणि गावातील जे रस्ते आहेत त्याचबरोबर डोंगर आहेत या ठिकाणी झाडं लावलेली होती। नक्की काय झालेलं आहे आणि कशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी पोलिसांकडून त्यांना मिळतोय आपण गावकऱ्यांशी बोलणार आहोत। की मला सांगा की ही झाडं लावलेली होती, गेले 8 महिने तुम्ही लहान मुलासारखी ही झाडं जोपासली, ही तोडलेली आहेत, पोलिसांकडून काय प्रतिसाद मिळतो? आता जे आम्ही 4 गाव जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जे काय आम्ही वृक्षारोपण केलं सयाजी शिंदे आणि मित्र परिवारांच्या माध्यमातून, आणि त्या 4 गावामधील पांढरवाडी गावातील 50 झाडं काल समाजकंटकाकडून तोडली गेली आणि त्या समाजकंटकांना शिक्षा व्हावी अशी आमची एक प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीच्या अंतर्गत रात्री पोलीसवाल्यांनी त्या लोकांना अटक केलेली आहे। अटक करून फक्त फायदा नाही, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आमची ही मागणी मुख्यमंत्री असतील, वनमंत्री असतील, त्यांनी खरोखर ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि या समाजकंटकांना जबर शिक्षा व्हावी असं आमचं मत आहे। आणि याच्या पुढे पूर्ण आमच्या 4 गावामध्येच नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं कृत्य कुणीही करू नये याच्यासाठी आम्ही ह्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे या 4 गाव जलयुक्त शिवारच्या माध्यमातून। झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश राज्यभरातल्या सगळ्या शाळा असतील, गावागावात पाहायला मिळतो, परंतु लावलेली झाडं तोडणाऱ्यांवर जेवढ्या प्रमाणात कठोर कारवाई व्हायला हवी होती तेवढी होताना दिसत नाही। त्याचं कारण असं आहे की शासनाकडे तशा प्रकारचे कायदे तरतूद नाही आणि कालपासून आम्ही पोलीस स्टेशन संपर्कात आहोत। आदरणीय देवळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक खांडे साहेब यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं, पण त्यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत। शासनाने थोडेसे कडक कायदे करावेत की जेणेकरून अशा प्रकारे लावलेल्या झाडांना कुऱ्हाड चालवायचं कोणी धाडस करू शकणार नाही। कारण लहान मुलासारखी ही झाडं आम्ही उन्हाळ्यामध्ये अगदी शाळेतल्या लहान लहान मुलांनी पाणी घालून ती झाडं वाढवली आहेत, त्याचं फार मोठं दुःख होतं आहे। जर कडक कायदे केले तर अशा प्रकारे धाडस कोणी करणार नाही आणि आमची एवढीच मागणी आहे की झाडं तोडणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी की जेणेकरून शासनाचा संकल्प आहे झाडे लावा, झाडे जगवा, ही नुसत्या घोषणा होत आहेत, झाडे लावली जातात पण ती जगवली की जात हे कोण बघत नाही। आम्ही मात्र ती झाडे लावून जगवण्याचं फार मोठं काम करतोय आम्ही। मला सांगा एकंदरीत एकतर 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत की महसूल विभाग असेल, वन विभाग असेल आणि पोलीस विभाग, तर कारवाईसाठी प्रत्येकजण बॅकफूटवर येताना दिसतोय, तर प्रमुख कारवाई करण्याची भूमिका कुणाची असावी आणि तुम्ही राज्य सरकारकडे काय मागणी केली? आमची मागणी अशी आहे की हे जे आमची चळवळ आहे 4 गाव जलयुक्त शिवार अभियान, ही मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार ही अभियान ही योजना मुख्यमंत्र्यांची आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे महाराष्ट्राला आवाहन केलं होतं की दुष्काळ हटवण्यासाठी तुम्ही झाडे लावा, तसंच आवाहन सुधीर मुनगंटीवार वनमंत्री यांनी केलेलं होतं की झाडे लावा। तर ह्या दोन्ही मंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमच्या गावामध्ये जलसंधारण आणि वृक्ष संवर्धन याचं एक प्रचंड मोठं काम उभे राहिलेलं आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावामध्ये 4 गावांमध्ये जवळजवळ 15,000 पेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि त्यातली 50 झाडं एका समाजकंटकाने ती तोडलेली आहेत। रस्त्याच्या दुतर्फा लावलेली ही झाडं होती आणि दुर्दैव हे आहे की ती झाडं तोडल्यानंतर एवढा मोठा शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे झाडांचा आणि जलसंवर्धनाचा, परंतु लोकसहभागातून चांगलं काम झाल्यानंतर एखादी नतद्रष्ट व्यक्ती जर वाईट कृत्य करत असेल तर त्याच्यावर अंकुश लावण्यासाठी सरकारी यंत्रणा कमी पडते। विशेष आणि सरकारी यंत्रणेचं म्हणणं आहे, आमच्या जिल्ह्यातले जे काही सरकारी यंत्रणा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की
ह्या झाडं तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायद्यामध्ये तशा ठोस तरतुदी नाहीत. तर आमचं म्हणणं असं आहे की ज्या हिरिरीने मुख्यमंत्री असतील, वनमंत्री असतील, हे अभियान झाडांचं किंवा जलसंधारणाचं अभियान राबवत आहेत, त्यासाठी त्याला अधिक बळ मिळण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद करावी, आवश्यकता असेल तर नवीन कायदा करावा. महत्त्वाचं म्हणजे शहरी भागामध्ये जर झाडं तोडली तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठीचा कायदा अस्तित्वात आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये अशी झाडं तोडली तर त्याच्यावर कारवाईसाठीचा कायदा कुठला अस्तित्वात नाही, असं सरकारी यंत्रणेकडूनच आम्हाला कळतं आहे. तर आमची एक विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आणि वनमंत्र्यांना की त्यांनी असा कायदा आणावा आणि आता ज्या लोकांना अटक केलेली आहे, आरोपींना अटक केलेली आहे, ते माते फिरू वृत्तीचे होते, समाज विध्वंसक होते. ह्या आमच्या अभियानामध्ये, चारगावच्या अभियानामध्ये सगळे आमचे ग्रामस्थ सहभागी झालेले होते, पण ही व्यक्ती कधी आलेलीच नव्हती यापूर्वीसुद्धा. त्यांनी कुठलंही योगदान दिलेलं नाही. ते गावामध्ये त्रास देतात, आप्पा मदने असं त्यांचं नाव आहे, ते गावांमध्ये त्रास देतात. यापूर्वी त्यांनी लोकांना सांगितलं होतं की मी रस्ते उखडून टाकीन, मी स्मशानभूमी उखडून टाकीन, अशा पद्धतीचं हे करत असतात. आणि त्यांनी दुर्दैवाने खरोखरच त्यांनी झाडं मात्र तोडण्याचं खूप मोठं पाप केलेलं आहे. तर अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रात कारवाई झाली पाहिजे असं म्हणतायत की एकंदरीतच गाव करील ते राव करील या उक्तीप्रमाणे जे एकत्र आलेले 4 गावचे लोक आहेत त्यांनी केलेल्या कामावर या ठिकाणी कुऱ्हाड चालवण्याचा जे प्रयत्न करणारे जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना कुठेतरी चाप बसला पाहिजे अशी मागणी गावकरी करतायत. कुमार टेंबरेसह गोविंद तुपे, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई.